माजी मंत्र्यांचा मावस भाऊ असल्याचं सांगून 6 जणांची फसवणूक एका इस्माने केली। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या पीडितांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली आहे। ग्रंथपाल म्हणून किंवा नोकऱ्यांचं आमिष या गृहस्थाने दाखवलं। माजी मंत्री वसंतराव पुरके यांचा मावस भाऊ असल्याची बतावणी करून अनिल महादेव माडावीने 6 जणांची फसवणूक केली। प्रफुल्ल बनसोड, रवी राऊत, विनोद उईके, रुपेश सोनोने, माधुरी सयम व माधुरी इखाचे अशी या फसवणूक झालेल्यांची नावं आहे। या 6 जणांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली। भाजी विक्रेत्याकडून 8,000 रुपये घेऊन त्याला नोकरीचं आमिष दिलं तर कोणाला ग्रंथपालाची नोकरी देणार असल्याचं मडावीने सांगितलं। मोठ्या माणसाचं नाव घेतल्यानं साहजिकच या व्यक्तींनीही त्याच्यावर विश्वास ठेवला व फसवले गेले। माझे नाव प्रफुल्ल बनसोड आहे। मी पंचशीलनगरमध्ये राहत आहे। माझा भाजीपाल्याचा धंदा आहे। मी फिरता 1-2 वेळा त्यांनी माझ्याकडून भाजीपाला विकत घेतला आणि त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला। माझी म्हणे ढग्याला आश्रमशाळा आहे म्हणे, त्या शाळेचं म्हणे मी तुम्हाला टेंडर देत आहे म्हणे, ते घेता का म्हणे तुम्ही? मी म्हटलं काही हरकत नाही म्हटलं घ्यायला। तो म्हणत होता पैसे भरा लागते म्हणे। माझी म्हणे वसंतराव पुरके मी यांचा मावस भाऊ आहे म्हणे। तर त्यांनी मला पैसे भरायला सांगितले। मी 8,000 रुपये भरले आहे। त्यांनी मला ऑर्डर दिली जून महिन्याची। तो संस्था ते कॅन्सल झाली म्हणे, मला तिथं जागा मिळाली नाही म्हणते, म्हणून आम्ही त्याला पैशाची मागणी करत होतो। तर तो म्हणत होता माझ्याकडे सध्या पैसे नाही म्हणे। त्यांनी आम्हाला मे महिन्यापासून आज देतो उद्या देतो एका महिन्याची लाईन टाकत गेला। शेवटी आज आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं लागलं त्याला घेऊन। माझं नाव रुपेश अशोकराव सोनोने, मी पंचशीलनगर येथे राहत आहे। माझ्याकडे अनिल महादेव मडावी हे भाड्यानं राहत होते आमच्या एरियामध्ये आणि असंच मला म्हणजे 1 महिना लोटून गेल्यानंतर मला दिसले की बा हे इथे राहतात आणि ह्या कारण आमच्या ओळखी परिचय झाला आणि परिचय झाल्यानंतर मी BA फायनलला आहे। मी शिकत आहे मुलगा आणि त्यावेळेस मला सांगितलं का बा माझ्याकडे संस्था आहे आणि या संस्थेमध्ये मी तुला ग्रंथपाल म्हणून या पदावर लावू शकतो। मी वसंतराव पुरके यांचा मावस भाऊ आहे आणि त्यांची शाळा आहे आणि माझी शाळा आहे। मला त्यांना दिल्लीहून आलेले ते ऑर्डर दाखवलेली आहे का बा मला ही शाळा मिळालेली आहे आणि ही शाळा मला ढगा येथे उभी करायची आहे। ढगा येथे गेलो आम्ही तेव्हा त्याने तिथल्या सरपंचाला ते निवेदन दिलं की NOC मिळवण्याबाबत का मला बा इथलं मी जागा घेतली आहे, मला NOC देण्यात यावी। आणि मी तिथे पाहिलं तर तिथे जागा काहीच नाही। तेव्हा मी त्याला सांगितलं का बा इथे जागा नाही, तर तेव्हा मला त्यांनी सांगितले का बा इथे जागा घ्यायची आहे आपल्याला नवीन आणि नवीन इमारत बांधायची आहे इथे। तेव्हा मला असं त्यांनी सांगितलं। मी त्यांच्यावर असाच विश्वास केला। त्यांनी मला 22/4/2013 या दिवशी ऑर्डर दिली, ग्रंथपाल या पदासाठी तुला केलेलं आहे। आणि त्यावेळेसपासून त्यांनी मला असं सांगितलं का बा आता सध्या शाळा चालू व्हायची आहे, आपल्याला तिकडंच जायचं आहे आणि तिकडं इमारत उभी करायची आहे। त्यांच्या गोष्टीवर मी असंच राहिलो आणि त्यांनी मला असंच लोटत 2-4 महिने होऊन गेले आणि नंतर मी जेव्हा शाळा चालू झाल्या तेव्हा मी त्यांना सांगितलं की बा आता शाळा चालू झाली आपल्याला जायचं आहे। तो म्हणत होता की आता बा सध्या माझ्याकडे बा जागा मिळालीच नाही, आता हे जागा इथे नेरपिंगळाईला घेत आहे मी, असं त्यांनी मला अजून खोटं सांगितलं। त्यावेळेस मी तेव्हाही गेलो नेरपिंगळाईला, तेव्हाही त्यांना तसंच केलं का इथं घ्यायचं आहे, तसं घ्यायचं असं तसं। मग त्याच्यानंतर इथं आले यावली मावलीमध्ये, तिथेही सांगितलं की मला इथं जागा घ्यायची आहे। मी मग असं गृहीत धरलं की बा आता याची काही शाळा नाही ना, आता ह्या आपल्याला लुटत आहे। यानंतर मग आम्हाला असा संशय आला त्याच्यावर। मग आम्ही त्याला म्हणालो की बा आमचे पैसे परत देऊन टाक, आम्हाला काही सर्व्हिसवर लागायचं नाही आहे। तर तो म्हणत होता की बा थांबून जा असे 4-5 महिने झाले आले आहे आणि तेव्हाही तो काही देऊन नाही राहिला। आता मागच्या महिन्यात त्यांना आम्हाला चेक दाखवला, आता 87 लाखाचा चेक दाखवला होता। त्यावेळेस मी पाहिलं तर चेक हा नकली चेक होता। त्यांनी आम्हाला असं फसवणूक केलं। माझ्याबरोबर 5-6 असे व्यक्ती आहेत, त्यांचे बी नाव आहे।